दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. 2 गडी बाद धाबाद होत आहेत. वन साइडला माला चेंडू धावत प्रयत्न पण धावत झाला नाही. पुन्हा एक धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचते 3 अंकावरती. आता मध्ये स्ट्राईक लाईनला येतात सुनीता, नॉन स्ट्राईक मंजिरी. सायली टू सुनीताचा मारा असेल पाहूया. चेंडू मात्र हवेमध्ये एक धावसंख्या पुन्हा संघाची धावसंख्या पुढे 1 अंकाने वाढली. स्कोर कार्डवर धावसंख्या पोहोचते 4. 2 बाद 4 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज सायली टू मंजिरी असा मारा असेल. पंच 2 समान व्हाईट चेंडू धावसंख्या मिळते. आव्हान तर आव्हान संघाची धावसंख्या पोहोचते 5 या अंकावरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा सायली टू मंजिरी असा मारा असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकले सायलीने आणि पहिल्या षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 5. 2 गडी बाद 5 धावसंख्या. आता नवीन गोलंदाज बॉलरचा नेम सांगा. बॉलर नेम अपूर्वा. 1 धावसंख्या पुन्हा संघाची धावसंख्या 6 या अंकावरती. आता मध्ये अपूर्वा टू मंजिरी असा मारा असेल. वैयक्तिक कुटातील पहिल्या संघ दुसरे षट टाकण्यास सज्ज. पुन्हा एकदा पंच नोचा इशारा करतायत. 1 च्या वडी धावसंख्या पोहोचते 7 या अंकावरती. झेल मात्र सुटलाय. अशा 1 धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 2 बाद 8. चालू असल्या सामना झोलाईच्या हिरकणी विपक्ष शिवशक्ती. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. स्क्वेअर मारा. धावसंख्या 1 च्या पडीने वाढली गेली. धावसंख्या पोहोचते 9 अंकावरती. अपूर्वा टू सुनीताचा मारा असेल. चालू असलेला महिला गटातील सामना. चेंडू मात्र हलका मारा चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण प्रयत्न पाहूया. अशा रनिंग बिटवीन द विकेट 1 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या 1 च्या पटीने वाढली. धावसंख्या 10 या अंकावरती. पुन्हा एकदा अपूर्व टू मंजिरी असा मारा असेल. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. चेंडू मात्र भिरकावून सरळ जातो. वाऱ्याच्या वेगाने जातोय. सुरेख चौकार आणि या चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. धावसंख्या पोहोचते 14. मंजिरीच्या बॅटमधून आलेला सुरेख दणदणीत चौकार. बघूया काय घडतंय काय बिघडतंय या महिला गटातील सामन्यामध्ये. झोलाईच्या हिरकणी विपक्ष शिवशक्ती. पुन्हा एकदा पंच नोचा इशारा करताय. 1 च्या पटीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचते 15 या अंकावरती. अपूर्वा टू मंजिरी असा मारा असेल. फुल चेंडू टाकण्यास सज्ज. चेंडू मात्र वन साइडला मारला गेला. 1 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 16 या अंकावरती. 2 गडी बाद 16 धावसंख्या. या षटकातील शेवटचा चेंडू. शिल्लक संघाची धावसंख्या 2 गडी बाद 16 धावसंख्या. दोन गडी बाद 16 धावसंख्या. स्ट्राईक लाईनला सुनीता, नॉन स्ट्राईक मंजिरी. पुन्हा सज्ज करून मार्कवर ट्रॅक वरती अपूर्वा. चेंडू मात्र फिरकावून हवेमध्ये झेल मात्र सुटलेला आहे. अशा 1 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या बोलते 17 या अंकावर. 2 गडी बाद 17. दुसरा षटका समावते धावसंख्या 17. लॉस ऑफ 2 विकेट. बॉलर नेम निधी. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून षटक क्रमांक 3 घेऊन आले निधी शिंदे. निधी शिंदे तो सुनीता असा मारा असेल. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. गोलंदाज ट्रॅक वरती. पाहूया काय घडतंय काय बिघडते.
पुन्हा एकदा नोचा इशारा. अशा तऱ्हेने एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या 2च्या पटीने धावसंख्या पोहोचते 19 अंकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या 2/19. पुन्हा एकदा निधी टू मंजिरी असा मारा असेल. चालू सामना झोलायच्या हिरकणी विपक्ष शिवशक्ती. चेंडू मात्र ऑफच्या दिशेने मारला गेला. 1 धावसंख्या पूर्ण गेली. संघाची धावसंख्या पोहोचते 20 अंकावरती. विधी टू आणि माझा सुरेख झेल टिपला गेला. सुनीता बॅक टू पॅव्हलियन. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. तिसरा गडी बाद. हॅलो, जे कोणी आपले इथं पाहुणे जे आहेत, आमचे भाऊ जे आहेत, काका कोणी जे खेळलेले नाहीत त्यांच्यासाठी एक प्रेक्षणीय सामना या सामन्यानंतर होणार आहे. जे कोणी खेळणार आहेत त्यांनी निलेश शिंदे यांच्याकडे नाव करायचे आहेत. निलेश शिंदे. नो बॉल. प्रेक्षणीय सामना होणार आहे. त्याची जे न गेलेले आहेत त्यांच्यासाठी हा प्रेक्षणीय सामना ठेवलेला आहे 4 ओव्हरचा. उज्ज्वला नवीन बॅटर मैदान दाखल. अक्षरा. अक्षया. पुन्हा एकदा निधी टू अक्षया असा मारा असेल. स्ट्रायकर अक्षया, नॉन स्ट्राईकला मंजिरी. धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 20 अशी धावसंख्या. धावसंख्या 21 आणि एक सिंगल 22 धावसंख्या. चेंडू मात्र ऑफच्या दिशेने मारला गेला आणि अशा 1 धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 23 अंकावरती. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आणि धावून 2 धावा. संघाची धावसंख्या पोहोचते 25 अंकावरती. नो +1 25 धावा स्कोर कार्डवर लगावला गेला. 3 गडी बाद 25. आता मला स्ट्रायकर ला मंजिरी. विधी टू. निधी टू मंजिरी. निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकाची संघाची धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 25. आता मात्र शेवटचं षटक असेल. हाणामारी षटक असेल. स्लॉग वरचे षटक असेल. बॉलर्स शिवानी शिंदे. संघाच्या संघमालक शिवानी शिंदे टू अक्षया कोरपे. उत्तम असा टटलेला चेंडू. मला वाटतं नो बॉल. नो चेंडू आहे. पंच धावा किती? पंच धावा किती? पंच 4 धावा. टोटल 5 धावा. 4 + 1 4 + 1 30 धाव संख्या झालेली आहे. शेवटचं षटक घेऊन आले त्या स्वतः संघ मालक. पुन्हा नो चेंडू टाकलेला आहे. मला वाटतं खेळपट्टीचा त्यांना अंदाज नसावा. शिवानी शिंदे. स्कोर 31. वाईट 32. शिवानी शिंदे यांना खेळपट्टीचा कुठलाही अंदाज नाहीये. कर्णधार जरा डोक्यावरती बर्फ ठेवा. शिवानी टू अक्षया. अक्षयाने टटवला चेंडू आणि 1 धाव. स्ट्राईकला त्या मंजिरी मोरे.
नॉन स्ट्राईकला अक्षया कोरपे, गोलंदाजी मार्कवर शिवानी शिंदे, शिवानी टू मंजिरी आणि नो चेंडू, पुन्हा एकदा नो चेंडू, नो +1 अशा 2 धावा. धाव संख्या आहे ती 35 धावा. अक्षया टू मंजिरी शिवानी, नॉन स्ट्राईकला मंजिरी मोरे, स्ट्राईकला अक्षया कोरपे. पाहूया पुढील चेंडू अक्षया करिता, पुन्हा वाईट चेंडू. मला वाटतं खेळपट्टीचा अजिबात अंदाज नसावा. अक्षया टू शिवानी, पुढील चेंडू अक्षया करिता शिवानी यांचा आणि अक्षयाने टटवलेला चेंडू, उत्तम असा टटवलेला चेंडू, 1 धावे करिता. थेंबे थेंबे तळे साचे असा स्कोर यांचा चाललेला आहे. उत्तम असा 37 धाव पटलावरती आहेत. मंजिरी मोरे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अक्षया कोरपे, पुन्हा टटवलेला चेंडू, 1 धाव. 1 धावेवरती समाधान मानलेला आहे तो मंजिरी मोरे यांनी. 38 धाव संख्येवरती धावपळ असा विसावलेला आहे. पुढील चेंडू अक्षया करिता, अक्षयाने टटवलेला चेंडू, 1 धाव पूर्ण. मला वाटतं 1 धाव करते समाधान मानत असत. धाव संख्या 39. पुन्हा मंजिरीने टाकलेला चेंडू, मला वाटतं निर्धाव चेंडू गेलेला आहे. निर्धाव असा चेंडू, लास्ट चेंडू असावा. पंचायत लास्ट चेंडू असा, लास्ट चेंडू. 1-2 गो. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू मंजिरी मोरे यांच्याकडून शिवानी यांच्याकडून. बघूया शेवटच्या चेंडूवरती नो चेंडूवरती 1 धाव. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. 41. काहीच महागडं असं षटक शिवानी शिंदे यांचं. स्वतः संघमालक करणार आहेत त्या शिवानी शिंदे. पुढील चेंडू अक्षया करता आणि अक्षयाने मारलेला चेंडू, मला वाटतं हो उत्तम असा धावपात केलेला अक्षया कोरपे आणि षटक इथं समाप्त झालेलं आहे. 42 धावेवरती 41 धावेवरती इनिंग समाप्त झालेलं आहे. 42 धाव्यांची गरज शिवशक्ती संघाला. पंच पुढील सामना काळकाईच्या रणरागिनी पक्ष भैरी भवानीच्या वीरनारी. आपण टॉर्च उडवून घ्यायचा आहे. वैभव मेडेकर कुठं असतील तर त्यांनी या सामन्याचा टॉर्च विन करून घ्यायचा आहे. मी सादेव काका शिंदे यांना विनंती करतो की पुढील सामन्याचा टॉर्च करून घ्यायचा आहे. सादेव काका शिंदे. भैरी भवानीच्या वीरनारी विपक्ष कालकाईच्या रणरागिनी. चला सामना स्टार्ट करायचा. पंच स्ट्राईकला आहेत त्या सायली शिंदे, नॉन स्ट्राईकला गौरी शिंदे आणि गोलंदाजीवरती आपण पाहूया सुनीता शिंदे. कोणाला प्रदान करत आहे पहिल्यांदाच मंजिरी मोरे. संघाकडून पहिला व वैयक्तिक कोट्यातील पहिला षटक घेऊन येते मंजिरी मोरे टू सायली शिंदे. मनोज शिंदे पुढील सामन्याचा टॉर्च विन करून घ्यायचा आहे. प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत सादेव काका, त्यांच्या हस्ते टॉर्च विन होईल. कालकाईच्या रणरागिनी विपक्ष भैरी भवानीच्या वीरनारी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर टॉर्च का बॉक्स या ठिकाणी जायचं आहे.
मंडळी कोण जेवणाचं बाकी असेल त्यांनी त्वरित जेवणाकरिता जायचं आहे. जेवण मागवलेलं आहे पुन्हा. पंच सामना स्टार्ट करा. प्रथम चेंडू, पहिला दुसरा चेंडू आणि या दुसऱ्या चेंडूवरती मला वाटतं पहिला नो चेंडू होता. दुसरा चेंडूवरती विकेट भेटलेली आहे. संघाचे कर्णधार सायली शिंदे यांची गोल्डन विकेट मंजिरी मोरे यांनी क्लीन बॉल्ड केलेले आहे. सायली शिंदे यांना त्यांची जागा घेण्यासाठी आलेली आहे ती खुशी. पाहूया खुशी आपल्या संघासाठी किती खुशी देते ती. खुशी टू मंजिरी मोरे. टटलेला चेंडू, मला वाटतं उत्तम असा टाकलेला चेंडू मंजिरी मोरे यांनी. खुशी यांना न समजलेला चेंडू. गेल्या वर्षीच्या मॅन ऑफ द सिरीजच्या मानकरी होत्या खुशी शिंदे. उत्तम असा टाकलेला चेंडू, मला वाटतं 6 धावा करिता खुशी यांनी आपल्या संघासाठी पहिली खुशी दिलेली आहे 6 धावांची. जेवणारे कोण बाकी असतील त्यांनी स्टेजच्या बॅक साइडला जायचं आहे. उत्तम असा टटवलेला चेंडू, मला वाटतं बॅक टू बॅक दुसरा षटकार. खुशीवर खुशी, डबल खुशी. बॅक टू बॅक 2 षटकार मंजिरी यांना मारलेले आहेत खुशी आली. पाहूया तिसरा चेंडू, पुढील चेंडू 9. 4 बॉल झालेले आहेत. आत्ताचा 9 चेंडू आहे पंचांनी घोषित केलेला आहे. पुढील चेंडू खुशी करिता आणि खुशी यांनी मारलेला चेंडू, मला वाटतं 1 धाव पूर्ण केलेली आहे. पाहूया दुसरी धाव घेतात का, परंतु खुशी या 1 धावेवरतीच खुश आहेत. पुढील चेंडू गौरी शिंदे, गौरी टू मंजिरी. पाहूया शेवटचा चेंडू आणि मला वाटतं टटलेला चेंडू. उत्तम अशी क्षेत्ररक्षण केलं विशाखा शिंदे यांच्याकडून, परंतु 1 धाव काय रोखू शकले त्यांनी. षटक इथं समाप्त झालेलं आहे. एका षटकाच्या एका ओव्हरच्या नंतर धाव संख्या झाली ती 16. 1 बाद 16. कृपया जेवणारे कोण असतील बाकी तर स्टेजच्या बॅक साइडला जायचं आहे. फक्त अजून अर्धा तास जेवण चालेल. संघाकडून दुसरं वैयक्तिक खात्यातील पहिलं षटक घेऊन येतात ते तेजश्री शिंदे. पाहूया पहिला चेंडू गौरी करता आणि गौरी यांना न समजलेला काहीसा चेंडू. डॉट चेंडू आहे, निर्धाव चेंडू असा टाकलेला आहे तो तेजश्री गौरी करिता. सेकंड चेंडू गौरी करिता आणि गौरी टटवलेला चेंडू, मला वाटतं काहीसा झेल विशाखाने न पकडलेला आहे, त्यामुळे 1 धाव. धाव संख्या झालेले ते 17. पुढील चेंडू खुशी करिता आणि खुशी आणि व्हाईट पंचांनी घोषित केलं व्हाईट चेंडू. पुढील चेंडू खुशी करिता. पुढील खुशीने टटवलेला चेंडू. संघ मालक कर्णधार सुनीता शिंदे यांचं गचाळ असं क्षेत्ररक्षण. गौरी यांनी टटवलेला चेंडू. पावा धावानी पळापळ फक्त करतायत. 1 धाव संख्या. खुशी करिता पुढील चेंडू तेजश्रीचा आणि तेजश्रीने मारला पुढील चेंडू, मला वाटतं आणि पंच तुमचा निर्णय काय? नोट आउट आहे, नोट आउट. महिलांकरिता हा नियम नाही आहे, याची नोंद घ्यावी. मला वाटतं पहिलाच चेंडू गेला असावा. 1 टू गो. पंच धावा किती या चेंडूवरती? धावा 1 पण नाहीये.
एक पण धाव घेतलेली नाहीये. 1 to go. शेवटचा चेंडू. धाव संख्येवरती 20 धावा झालेल्या आहेत. 20. पुढील चेंडू खुशी करिता आणि खुशीने टटवलेला पुन्हा एकदा चेंडू मला वाटतं अक्षय यांच्याकडे, परंतु कोणतीही धाव नाहीये. मला वाटतं खुशी 2 षटकारामध्ये खुश आहे. मला वाटतं कोणत्याही प्रकारची धावून घेत नाहीये. धाव संख्येनंतर 2 षटकानंतर धाव संख्या 20. 20. गौरी करता सुनीता शिंदे, कर्णधार संघ मालक सुनीता शिंदे. उत्तम अशी प्रथम निर्धावाचा चेंडू गोलंदाजीचा उत्तम असा नजराना पेश करतात आपल्या समोर. गौरी करता पुढील चेंडू सुनीता यांचा आणि गौरीने मारला चेंडू पुन्हा एकदाच गच्छाल असं क्षेत्ररक्षण संघ मालक कर्णधार सुनीता शिंदे यांच्याकडून. गौरी सुनीता शिंदे टू खुशी आणि खुशी यांना न समजलेला चेंडू पुन्हा सुनीता शिंदे यांना खेळपट्टीचा चांगला अंदाज आला असावा म्हणून तर निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. पुढील चेंडू खुशी करिता. खुशी टू सुनीता शिंदे. उत्तम असा टाकलेला चेंडू मला वाटतं 4 धावा. धावसंख्येवरती आले 25. 25. 4 चेंडू झालेले आहेत. 2 to go. खुशी टू सुनीता शिंदे टटलला चेंडू मला वाटतं पुन्हा 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार मारले असे खुशी यांनी. 29. 42. 13 रन पाहिजे. 13 रन. उत्तम अशी गोलंदाजी करत आहेत ते, परंतु क्षेत्ररक्षकाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये. सुनीता शिंदे यांना उत्तम असा टाकला चेंडू यष्टी रक्षकाच्या भूमिकेत हेमा शिंदे आणि मला वाटतं तिसरा षटक पण समाप्त झालेला आहे आणि 7 चेंडू मध्ये उर्वरित 13 धावांची गरज शिवशक्ती संघाला. 7 चेंडू 13 धावा विजयासाठी. 7 चेंडू 13 धावा. मला वाटतं खुशी आपल्या संघासाठी नक्कीच चांगली खुशी देईल, परंतु स्ट्राईक आलेली आहे ती गौरी शिंदे अजून खेळपट्टीवरती तट राखून उभे आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक घेऊन आले अन्विता शिंदे. पाहूया 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 7 चेंडू 13 असं हे समीकरण येऊन टेपलेलं आहे शेवटच्या षटकामध्ये. पाहूया गौरी करिता टाकला चेंडू आणि पहिलाच चेंडू निर्धाव असा. पहिलाच चेंडू निर्धाव. कृपया पंच आणि कर्णधार बर्फ ठेवा जरा डोक्यावरती. 5 बॉल 13 आणि पुन्हा एकदा उडवलेला झेल, परंतु काहीच गछाल असं क्षेत्ररक्षण. 4 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. पाहूया खुशी जे काय आहे ते सर्व खुशीवरती आहे. संघाला खुश करायचं आहे ते. तिसरा चेंडू अन्विताने टाकलेला चेंडू मला वाटतं नो चेंडू घोषित करण्यात येत आहे. पंचाने नो चेंडू घोषित केलेला आहे. 4 बॉल मध्ये 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावा. पुन्हा व्हाईट चेंडू. 4 चेंडू 10 धावा. मला वाटतं बॉलर जरा खेळपट्टीचा अंदाज नसावा आणि क्लीन बॉल. खुशीने आपल्या संघाला नाखुश केलेला आहे. शिवशक्ती संघाला भेटलेला हा मोठा आदरा खुशी यांच्या स्वरूपात. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन आर्या. खुशीची जागा घेण्यासाठी आर्या आलेली आहे. 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावा. जो संघ विजयी होईल तो डायरेक्ट फायनल मध्ये धडक मारणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आणि टटळलेला चेंडू मला वाटतं 1 धाव काढलेले आहे. मला वाटतं 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज.
2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. जो संघ विजयी होणार आहे तो सदर अंतिम सामन्यामध्ये धडक मारणार आहे. पाहूया शिवशक्ती की जोडायच्या हिरकणी आणि गौरीने टटवलेला चेंडू. मला वाटतं पुन्हा एक धाव मिटलेली आहे आणि आत्ताच अवघड असं येऊन बसले समीकरण. 1 चेंडू आणि 8 धावा. 1 चेंडू 8 धावा. मला वाटतं इथे फक्त काहीचा बदल काहीतरी करावा लागेल बॉलर्सना. पाहूया आर्याला मारला चेंडू. काय असते ते हेमा काकीला विचारा.